नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. निवडणुकीचे कारण देऊन जनसंवाद सभेला पालिका अधिकाऱ्यांचीच दांडी, तर 2 ठिकाणी अल्प प्रतिसाद. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभा घेतल्या जातात. त्यानुसार काल सोमवारी ड क्षेत्रीय कार्यालयात सभाच झाली नाही. त्याप्रमाणे ह आणि ड प्रभागात अधिकारीच उपस्थित नसल्याचं दिसून आलं. फ कार्यालयात अवघ्या 5 तर अ कार्यालयात 3 नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले, तर ई प्रभागात बोटावर मोजण्या इतके नागरिक होते. निवडणुकीच्या माहोलमुळे ही स्थिती असल्याचं दिसून आलं. रावेत येथे नवीन उपडाकघर सुरू. टपाल खात्याच्या वतीने शहरातील रावेत व किवळेवासियांसाठी नवीन उपडाकघर सुरू करण्यात आले असून येथील नागरिकांसाठी आता 411085 हा नवीन पिन कोड असणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात टपाल खात्याची 30 सब पोस्ट ऑफिस असून त्या अंतर्गत 8 ब्रँच पोस्ट ऑफिस आहेत. आता एकूण 38 पोस्ट ऑफिस कार्यरत झाले असल्याचं डाकघर अधीक्षक दिलीप सर्जेराव यांनी सांगितले. सप्तशृंगी गडावर कार दरीमध्ये कोसळली. प्राधिकरणातील दाम्पत्याचा मृत्यू. देवदर्शनासाठी गेलेल्या निगडी प्राधिकरणातील पचेन पटेल व मणिबेन पटेल या पती पत्नीचा कार दरीत कोसळून मृत्यू झाला. नाशिक येथील सप्तशृंगी गडावर ते गेले होते. या अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पिस्तूल बाळगणे तसेच गांजा व मेफेड्रोन जवळ बाळगण्याबद्दल शहरात 3 ठिकाणी 3 जणांना अटक. अवैधरित्या पिस्तूल जवळ बाळगल्याबद्दल मामुर्डे येथील आशिष दत्तात्रय भालेराव यास देहरोड पोलिसांनी काल अटक केली. तर विक्रीसाठी गांजा आणल्याबद्दल वाकडच्या म्हातोबानगर झोपडपट्टीतून सोमनाथ गुंजाळ या 18 वर्षाच्या युवकाला अटक झाली. तर चिखली येथे यश उर्फ रघु कदम या तरुणाजवळ 1.25 लाख रुपये किमतीचे 11 ग्रॅम MD ड्रग्ज मिळून आले. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. डॉक्टर बाबा आढाव यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवडमधील चळवळीतील व सामाजिक क्षेत्राचा आधारवड हरपला. हमाल, माथाडी व कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढणारे असंघटित कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवडमध्ये शोककळा पसरली. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, बाबा कांबळे यांच्यासह शहरात चळवळीत काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना बाबा आढाव यांनी घडवले होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.